नमस्कार मंडळी, नमस्कार म्हटलं होय. वेलकम टू अवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश. In this video we will discuss distributive pronouns. What? Distributive pronouns. लक्ष द्या आता. आले का सगळे? गण्या, मन्या, श्याम्या, विठ्ठल आला का? हा आले वाटते सगळे. या या आता लक्ष द्या, आपण काय शिकणार आहोत? काय शिकायचं आहे रे आता? मन्या, लक्ष दे रे बाबा. आज आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स शिकायचं आहे. त्यापूर्वी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स काय असतात हे समजून घ्या. आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय होत असते? डिस्ट्रीब्युटिव्ह तुम्ही ऐकलं असेल. डिस्ट्रीब्यूट करणे ऐकलं का रे गण्या? ऐकलं की नाही? आपण स्वीट मिठाई वगैरे डिस्ट्रीब्यूट करत असतो. आता डिस्ट्रीब्यूट करत असतो म्हणजे एका वेळेस तुम्ही का सगळ्यांनाच देता का? सगळ्यांनाच देते का रे गण्या तू? बरे म्हणे मिठाई वाट म्हटलं मी तुला, तर तू काय एका वेळेस घेतली चुंगडी आणि सगळ्यालाच वाटते का? बस झालं सर वाटली असं म्हणते का? नाही. आपण कसं वाटतो तिथं प्रत्येकाच्या हातात देतो नाही ना. असं घे घे श्याम्या, घे कोम्या, घे तिम्या, म्हणजे ऍट अ टाइम वन येत असते. ऍट अ टाइम वन. आणि तुम्ही असं घेता आणि अशी एकालाच देता ना. ऍट अ टाइम एकालाच देता तुम्ही. आणि असे प्रत्येक कितीही असो, 2 असो का 10 असो, मग प्रत्येकालेच वाटता. प्रत्येकाले मग येऊन सांगता वाटला का रे मिठाई गण्या? मग गण्या काय म्हणेल मला? हो सर प्रत्येकालेच वाटली. प्रत्येकालेच वाटली. मग हा प्रत्येक जो शब्द असतो, प्रत्येक आहे का नाही? प्रत्येकाला वाटली, प्रत्येक हुशार आहे, प्रत्येकच चांगला आहे. तर हा प्रत्येक जो शब्द असतो हा एक डिस्ट्रीब्युटिव्ह वर्ड आहे आणि तो एक प्रोनाउन आहे. ऍडजेक्टिव्ह पण आहे, पण आपण प्रोनाउन घेणार आहोत आता. मग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स हे कोणतं काम करत असतात? एक प्रत्येक असा सेन्स देत असतात, आहे की नाही? म्हणून त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हटलेले आहे. आता असे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. काय शिकायचं आहे गण्या आज? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स लक्षात घ्या. हे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण वापरत असतो आणि हे डिस्ट्रीब्यूट करत असतात. म्हणजेच एक प्रत्येक असा सेन्स देत असतात. आता कसं डिफाइन करू? अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, अ डिस्ट्रीब्युटिव्ह, लक्ष द्या रे, अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन refers to a person, refers to persons or things. One मतलब one at a time. A distributive pronoun refers to person, व्यक्तींसाठी वापरतात, वस्तूंसाठी वापरतात, but one at a time म्हणजेच एकाच व्यक्तीबद्दल सांगत असतात, एकाच वस्तूबद्दल सांगत असतात, एकाबद्दलच सेन्स एक्सप्रेस करत असते. म्हणजे ऍट अ टाइम एकच येत असतो. हे लक्षात घ्या. श्याम्या लक्ष दे रे बाबा. लय सर्कस असते, आहे का नाही? प्रोनाउनच चालू आहे बाबा आपले. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन शिकायचं. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी डिस्ट्रीब्यूट करत असतात. एक प्रत्येक म्हटलं तर एका व्यक्तीचा सेन्स होते ना रे. मग अशा प्रकारे होत असतात. तर आता कोणते आहे? दे काउंट वन ऍट अ टाइम. ओके, आता लक्ष द्या, मी थोडासा फरक सांगतो तुम्हाला. आता इच इज क्लेवर. लक्ष द्या थोडंसं. आता इथं कन्फ्युजन व्हावं नाही म्हणून मी थोडंसं ऐकतो. इच इज क्लेवर,
each of the girls is clever. लक्षात द्या, आपण पहिलं शिकून राहिलो आपण each of the girls is clever आणि each girl is clever. मी कंपॅरेटिव्हली पहिलं एक्झाम्पल घेतो. आता आपला पहिला कोणता आहे? each. पहिला कोणता आहे? each. each चा अर्थ होत असते प्रत्येक. आता पहिला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे each. त्यासाठी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन का बरं आहे हे समजावून देण्यासाठी मी इथं 3 सेंटेन्स लिहिलेले. बघा 3 मध्ये काय फरक दिसते ना? काय दिसते? each is clever. प्रत्येक हुशार आहे. प्रत्येक हुशार आहे. नंतर दुसऱ्याचा अर्थ बघा, each of the girls is clever. म्हणजे मुलींपैकी प्रत्येक पैकी मुलींपैकी प्रत्येक हुशार आहे. each girl is clever. प्रत्येक मुलगी हुशार आहे. आता लक्षात घ्या, इथे each जो आहे मी मुलींच्या ठिकाणी वापरलेला आहे, मुलींसाठी वापरलेला आहे. आता समजा 2 मुली असेल, आता 2 असेल, 2 मुलीची गोष्ट करत आहोत. समजा 2 मुली असेल तर दोघींसाठी each इथे वापरण्यात आलेला आहे. each is clever. आता 2 मुली आहेत तर each is clever म्हणजे पहिली पण आहे आणि दुसरी पण आहे, म्हणजे दोन्ही क्लेवर आहेत ना. ओके, मग हा सेन्स काय देत असतो? प्रत्येकाचा. पण इथे लक्षात घ्या, इथे डिस्ट्रीब्युशन होत नाहीये. इथे दोन्ही मुली हुशार आहे असा बोध देत असतो, म्हणजे एक असा अर्थ आलाच नाही आहे का नाही? each is clever. आता each is clever म्हटलं तर 2 मुली आहे, तर पहिली पण क्लेवर आहे आणि दुसरी पण क्लेवर आहे, म्हणजेच दोघी पण क्लेवर आहेत असा बोध देत असतो. आणि each हा गर्लच्या ठिकाणी आलेला आहे, मुलीच्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून हा प्रोनाउन आहे, गर्लच्या ठिकाणी वापरलेला आहे. पण कोणता प्रोनाउन आहे? इनडेफिनाइट प्रोनाउन आहे, कारण तो डिस्ट्रीब्यूट नाही करत, दोन्ही हुशार आहेत अशा अर्थाने वापरलेला आहे. ओके, म्हणून हा काय झाला? इनडेफिनाइट प्रोनाउन झाला. पण दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, each of the girls. बघा, each of the girls म्हणजे मुलींपैकी प्रत्येक म्हणजे एक. 2 असेल तर पहिली पण आणि दुसरी पण ऍट अ टाइम 1 चा सेन्स देत असतो आपल्याला, आहे की नाही? 1 ऍट अ टाइम. मुलींपैकी प्रत्येक. आता 10 जर मुली असेल, हा 2 साठी पण वापरतात आणि 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंसाठी पण वापरतात. मग आता इथे पुष्कळ मुली आहे आणि पुष्कळ मुलींपैकी प्रत्येक हुशार आहे, म्हणजे पहिली पण आहे, दुसरी पण आहे, तिसरी पण आहे. प्रत्येक हा शब्द आलेला आहे. प्रत्येक म्हणजे 1 ऍट अ टाइम. इथं 2 नाहीयेत. आणि मी जर असं म्हटलं, समजा 2 मुली आहेत, ओके, किती आहेत गण्या? 2 आहेत, आणि 2 पैकी प्रत्येक जर म्हटलं तर ऍट अ टाइम 1 काउंट करत आहे ना. आणि मी दोन्ही म्हटलं, मुलींपैकी दोघी. आता बघा, बोथ ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. आता इज कसं येणार? बोथ ऑफ द गर्ल्स आर क्लेवर येणार, म्हणजे मुलींपैकी दोघी हुशार आहेत. आता दोघी आल्या म्हणजे इथं एकाचा बोध होतोय का? नाही. मग बोथ हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन होऊ शकत नाही. प्रत्येक 1 ऍट अ टाइम असा सेन्स एक्सप्रेस होत असते, म्हणजे प्रत्येक एक असा बोध देत असतो. तेव्हा आपण each of the girls, इथे हा जो each आहे तो ऍज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरण्यात आलेला आहे. ओके, each of the girls is clever. मुलींपैकी प्रत्येक हुशार आहे असा म्हणजे पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी असा पण होत असते. आता इथे लक्षात घ्या, each is clever आणि each girl is clever. इथे बघा, हा सुद्धा अर्थ सारखाच होते, या ईचा प्रत्येकच होत असते. पण इथं डिस्ट्रीब्यूट करत आहे मुलींपैकी प्रत्येक. इथं प्रत्येक जण दोघांचा बोध देत आहे
आणि इथे इज गर्ल हा सुद्धा दोघांचा, दोन मुलीचाच बोध देत आहे, सेन्स एक्सप्रेस करत आहे. पण इथे इज ला काय लागलेला आहे? गर्ल नाऊन आलेला आहे. बघा, सेफ्टी गर्ल नाऊन आहे आणि इज लागलेला आहे. इज गर्ल, इज बॉय, इज मॅन. जेव्हा इजच्या नंतर नाऊन येत असते तेव्हा काय असते गण्या? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असते. इथं नाही आहे, नाऊन आहे का इजला चिटकून? नाही. मग हा काय होणार? इंडिपेंडेंट प्रोनाउन होणार. इथे इज ऑफ द गर्ल्स आहे, मुलींपैकी प्रत्येक असं डिस्ट्रीब्यूट करतो, वनचा सेन्स देत असतो, म्हणून हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन झाला. पण इथे इजला नाऊन लागलेला आहे म्हणून हा डिस्ट्रीब्यूट करत आहे, बट नाऊन सोबत आहे म्हणून इज इथे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला इथे काय शिकायचं आहे? इज ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. पायनं गण्या, मुलीचं नाव घेतलं तर पायनं नाराज दिसताय आज. घेतोय बाबा, तुझंही नाव घेतो, थांब ना, आता घेतच नाव वारंवार. लक्ष दे गण्या, पाय घेतलं. आता इज ऑफ द गर्ल्स इज क्लेवर, मुलींपैकी प्रत्येक हुशार आहे. मग आता गण्या एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं, का जेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आपण वापरतो तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन गोष्टी सांगतो, सांगू नका कुणाले. कोणत्या दोन गोष्टी गण्या? कोणत्या रे? आता लक्षात घ्या. इज ऑफ द, इथे जो नाऊन येतो हा नेहमीच प्लुरल फॉर्म मध्ये येतो. माणसांपैकी प्रत्येक आहे का नाही, मनुष्यापैकी प्रत्येक, मुलांपैकी प्रत्येक, विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक, असं जर म्हणायचं असेल तर इथे जो येणारा नाऊन असतो हा नेहमीच प्लुरल असतो. आणि त्यानंतर येणारा जो वर्ब असतो हा सिंगुलर असतो. नाहीतर गण्या असं म्हणशील, हे मन्या सर इथं अनेक वचने आहे ना सर, नाऊन प्लुरल फॉर्म मध्ये आहे ना, मग गर्ल्स आर काऊन नाही येत सर? अरे हा आपला सब्जेक्ट नाहीये, आपला हा सब्जेक्ट आहे इज. याला काढून टाका ना ऑफ द गर्ल्सला. इज येणार ना, आपल्याला सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचा आहे. आणि इज तर एकाचा बोध देत असते ना. कशाचा? एकाचा, प्रत्येक, एक, वन ऍट अ टाइम. म्हणून इथे इज येत असतो. मग इथं कन्फ्युज नाही व्हायचं, नाही तर आणा आपण माग. इज ऑफ द गर्ल्स, यू कांट से इज ऑफ द गर्ल. गर्ल नाही म्हणता येणार, इथं प्लुरलच पाहिजे. ओके, कारण आता इज इथे किती लोकांसाठी यूज केलेला आहे? टू आणि मोर साठी पण वापरत असतात, हे लक्षात ठेवायचं. टू आणि मोर, दोन मुली असेल ना, दोन पैकी प्रत्येक हुशार आहे, तर इथे दोन साठी पण होत असते. आणि दोन पेक्षा जास्त जर असेल, 10, 15, 20, 100 असेल, तर त्यांच्यापैकी प्रत्येकच हुशार आहे. मग दोन पैकी प्रत्येक जर म्हणायचं असेल किंवा पुष्कळ आहेत, अनेक आहेत मुली, त्यांच्यापैकी प्रत्येकच असं म्हणायचं असेल तर आपण इजचा वापर करत असतो. ओके, अँड इज, when we use each of the girls, it counts one at a time. It counts one girl at a time. ओके, आता इज. आता दुसरा पाहूया आपण गण्या. हे समजलं का रे? लक्ष द्या. गर्ल्स नाउन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स जेव्हा आपण वापरतो, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स नंतर येणारा वर्ब हा नेहमीच सिंगुलर असतो. लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स जेव्हा वापरतो त्याच्यानंतर येणारा वर्ब हा सिंगुलर असतो, बट त्याच्या आधी नाउन जो असतो हा मात्र प्लुरल फॉर्म मध्येच असतो. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, झोऱ्यात टाकून ठेवा. आताच जेव्हा काम पडलं तेव्हा असं बाहेर काढायचं. ओके, लक्षात घ्या. आता आहे दुसरं आयदर. आयदर आयदर याला इधर पण म्हणतो ना रे गण्या. का म्हणतो रे? इधर, इधर, उधर, उधर, इधर. लक्षात ठेवायचं असं, मग लक्षात राहते. आयदरचा अर्थ काय होत असते? दोन पैकी एक. कोणती एक? दोन पैकी एक, कोणती एक.
हा फक्त लक्षात घ्या रे बाबा, टू पर्सन किंवा टू थिंग साठीच यूज केल्या जात असते. फक्त दोन. लिमिटेशन आहे इथे, लिमिट आहे, लिमिट फक्त दोनच. ओके. मग आता मी गर्ल्सच घेतो रे गण्या, नाराज नको, तुझं नाव घेता ना पण झालं. आता लक्ष द्या, आयदर दोन पैकी, आता दोन मुली आहे आणि दोन पैकी एक, दोन पैकी, पैकी शब्द आला म्हणजे तिथं डिस्ट्रीब्युशन झालं, लक्षात ठेवा. पैकी म्हणतो ना आपण, याच्यापैकी दोन, याच्यापैकी एक, असं जेव्हा म्हणतो तिथं डिस्ट्रीब्युशन येत असते. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, हिस्से वाटणी करण्यात आलेली आहे. ओके. पण एक प्रत्येक वेळेस एकच असते. ओके. आता आयदरचा अर्थ होत असतो, आता लक्षात घ्या वरचं एक्झाम्पल, आयदर ऑफ द गर्ल्स, इथे आता कोणता येणार वर्ब फॉर्म, इजच येणार ना, कारण हा एट अ टाइम, आता दोन आहेत मुली, पण दोन पैकी एक, पहिली एक किंवा दोन पैकी दुसरी एक किंवा दुसरी, दोन पैकी पहिली नाहीतर दुसरी. मग पहिली एका वेळेस एकच काउंट करत आहे का नाही, आणि मग अजून दुसरी, पण दोन आहे तर दुसरी म्हणजे एकच झालं ना. मग आयदर ऑफ द गर्ल्स इज क्लेवर, म्हणजे दोन मुलींपैकी दोन मुलींपैकी एक तर पहिली नाहीतर दुसरी. एट अ टाइम किती आलं, एकच आली ना, एक वेळा पहिली आली आणि एक वेळा दुसरी आली. ओके. म्हणजे एकच आलं ना, दोन आल्या का नाही. मग आयदर ऑफ द गर्ल्स इज क्लेवर म्हणजे दोन मुलींपैकी एक कोणीतरी, एक, पहिली नाही तर दुसरी काय आहे, हुशार आहे गण्या, असं आहे. मग दोन पैकी एक असं जर म्हणायचं असेल, एक तर पहिली किंवा दुसरी, वस्तूंसाठी पण वापरू शकता. ओके. आयदर ऑफ द थिंग्स, आयदर ऑफ द मोबाईल्स इज एक्सपेन्सिव्ह, आयदर ऑफ द मोबाईल्स इज एक्सपेन्सिव्ह. आता दोन मोबाईल आहेत, दोन पैकी एक तर पहिला नाही तर दुसरा, ऍट अ टाइम किती येत आहे, एकच येत आहे. ओके. मग एक्सपेन्सिव्ह आहे, दोन पैकी एक कोणता तरी महाग आहे, मग पहिला असू शकते किंवा दुसरा असू शकते. ओके. सो दिस इज आयदर. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या नाईदर. नाईदर म्हणजे दोन पैकी एकही नाही, दोन पैकी एकही नाही. लक्षात घ्या रे कने. आता दोन हा सुद्धा हा नाईदर दोन, याला लिमिटच दिलेली आहे. हा काही जास्त व्यक्तींबद्दल वस्तूंबद्दल नाही सांगत, हा दोनच पैकी सांगते. म्हणजे दोन वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सांगत असते. जसं दोन फक्त, याला लिमिटच आहे. पण हा एक निगेटिव्ह सेन्स एक्सप्रेस करत असतो. कोणता सेन्स एक्सप्रेस करत असतो, निगेटिव्ह सेन्स एक्सप्रेस करत असतो. हा दोन पैकी एक तर पहिली नाही तर दुसरी, अफर्मेटिव्ह सेन्स आहे. ओके. आता हा काय सांगत असतो, जसं मी असं म्हटलं नाईदर ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. आता एकच एक्झाम्पल याच्यासाठी घेतलं का समजलं पाहिजे तुम्हाला. ओके. नाईदर ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. आता दोन मुली आहे आणि दोन पैकी एकही नाहीये, म्हणजे पहिली नाहीये आणि दुसरी नाहीये. ओके. नायदर ऑफ द गर्ल्स म्हणजे दोन मुलींपैकी प्रत्येकच हुशार नाही आहे. दोन पैकी पहिली नाही आणि दुसरी नाही असा अर्थ होतो. आता मी असं जर म्हटलं गण्या, पहिली नाही म्हणजे एकच आलं ना, आणि दुसरी नाही म्हणजे दुसरी जेव्हा मी म्हटलं तेव्हा एकच आली ना, कारण दोनच आहेत ना मुली. ओके. मग नायदर ऑफ द गर्ल्स इज क्लेवर, दोन मुली आहेत आणि दोन मुलींपैकी पहिली नाही आणि दुसरी हुशार नाही, पहिली हुशार नाही आणि दुसरी हुशार नाही. ओके. म्हणजे ऍट अ टाइम किती काउंट करत आहे, वन. आपला भास एकाचाच होत आहे जेव्हा आपण म्हणत असतो. म्हणजे दोन पैकी पहिली नाही ना दुसरी नाही, एका व्यक्तीचा भास होता, एका मुलीचा भास होता इथं. म्हणून वन ऍट अ टाइम असं एक्सप्रेस करण्यासाठी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स यूज करत असतो. आता लक्षात घ्या, एक असेल, दोन पैकी प्रत्येक म्हणायचं असेल तर इज, दोन पैकी जास्त असेल ना त्यांच्यापैकी प्रत्येक जण हुशार आहे म्हणायचं असन तरी इज. ओके. त्याच्यानंतर दोन व्यक्तींमधून कोणीतरी एक तर पहिला आणि दुसरा तर आयदर, आणि
दोन आहेत आणि दोन पैकी पहिलाही नाही आणि दुसराही नाही असं जर म्हणत असेल म्हणजे दोन मुलींपैकी कोणीही नाही, नायदर इज क्लेवर, कोणी हुशार नाही. मग आता इथे नायदर हा ऍट अ टाइम एकच काउंट करत असतो, म्हणून इथे वर्ब जो फॉर्म आलेला आहे हा सिंग्युलर येत असते. इथे नाउन मात्र काय येत असतो, प्लुरल फॉर्म मध्ये. असा आहे गण्या, अभ्यास करायला लागतो, अभ्यासाने माणूस मोठा बनत असतो, मोठा बनत असतो. इंग्रजी आली पाहिजे, चन टनाटन आली पाहिजे गण्या, आहे की नाही? काऊन गण्या? अच्छा, आता लक्षात घ्या, इथं बरोबर आहे गण्या, तुझं समजलं वाटते. इज कशासाठी वापरत असतो, दोन व्यक्ती असेल ना, दोन पैकी प्रत्येक जण असं म्हणायचं असेल तर, आणि दोन पेक्षा जास्त असेल आणि त्यांच्यापैकी प्रत्येक जण असं म्हणायचं असन तर आपण इज वापरतो. आयदर आणि नायदर फक्त दोघांसाठी, दोन्ही पैकी कोणीतरी एक तर पहिला नाही तर दुसरा, हे नायदर आयदर एक्सप्रेस करतो आणि नायदर काय एक्सप्रेस करत असतो गण्या, दोन पैकी पहिलाही नाही दुसराही नाही. मग आता सर बरोबर आहे गण्या तुझं, असं पाहिजे टर इंग्लिश. त्याचं काय मत आहे गण्याचं, का पुष्कळ सारे आहेत आणि त्यांच्यापैकी पहिलाही नाही, दुसराही नाही, तिसराही नाही, चौथाही नाही असं म्हणायचं आहे. आता इज सांगतो की दोन पैकी प्रत्येक किंवा पुष्कळ आहेत, दोन पेक्षा जास्त त्याच्यापैकी प्रत्येक. पण आता प्रत्येकच नाही, अनेकांपैकी प्रत्येकच नाही असं म्हणायचं आहे. तर चला आता ते पाहूया कोणतं आहे. लक्ष द्या रे. आता लक्षात घ्या, तर त्याच्यासाठी आहे रे बाबा गण्या, आहे रे आपल्याकडे. आता कोणतं आहे, नो वन म्हणजे कोणीच नाही, ओके. आणि दुसरा आहे नन, ओके. आता लक्ष घ्या, नो वन ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. एकच एक्झाम्पल घेताना लक्षात घ्या, नो वन ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. आता लक्षात घ्या, गर्ल्स मधून किंवा गर्ल्स पैकी कोणीही हुशार नाही. नो वन पण आहे, कोणी नाही म्हणजे पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, ओके. असा अर्थ होत असतो, म्हणजे अनेक असेल, दोन पेक्षा जास्त जर असेल तर त्यांच्यापैकी कोणीच नाही असं म्हणायचं असं, म्हणजे पहिली नाही, दुसरी नाही, तर नो वन. आणि नन सुद्धा होत असेल, नन म्हणजे हा काय दाखवत असतो, खूप साऱ्यांपैकी, का आपण असं म्हणू शकतो ना. इथे लक्षात घ्या, नो वन लिहिते, नो वन काय आहे इथे, नो वन. आता आपल्याला ननचा वापर बघा, नन सुद्धा वापरू शकतो. नन ऑफ द गर्ल्स इज क्लेवर. नन ऑफ द गर्ल्स इज क्लेवर म्हणजे मुलींमधून कोणीच हुशार नाही. मग 10 मुली असेल तर 10 पैकी पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, 9वी नाही, 8वी नाही, 10वी नाही, एकही नाही असा अर्थ नन दाखवत असतो किंवा नो वन दाखवत असतो. आता नन आणि नो वन काय दाखवत आहे की अनेकांमधून एकही नाही, मग पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही असा अर्थ होत असतो. बरोबर आहे गण्या, जमला. आता अजून काही आहे नाही सर, ओके. तर इन दिस वे वी डिस्कस each, either, neither, no one and none. आता लक्षात घ्या परत. आता एक प्रश्न विचारण्यासाठी, आता ठीक आहे अफर्मेटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं, मग प्रश्न विचारण्यासाठी मुलींपैकी कोणी एखादं असं म्हणत असतो ना आपण, मग त्याच्यासाठी असते येणी हा सुद्धा एक डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करतो. पण तो कशामध्ये होणार, निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आता कसं लक्षात घ्या,
कॅन एनी आता तुमच्यापैकी म्हणायचं तुमच्यामधून कॅन एनी ऑफ यू हेल्प मी कॅन एनी ऑफ यू हेल्प मी तुमच्यापैकी कोणी म्हणजे कोणी एक ऍट अ टाइम. आता तुम्ही 10 लोक आहेत, गण्या किती आहे लोक तुम्ही? पुष्कळ सारे आहेत, 10-12 जण आहे तुम्ही, आणि तुमच्यापैकी कोणी एक मला मदत करू शकतो का? म्हणजे पहिलाही करू शकतो, दुसराही करू शकतो, तिसरा, पण ऍट अ टाइम एकालाच करायची आहे या अर्थाने मी वापरलेला आहे. सो कॅन एनी ऑफ यू हेल्प मी, का तुमच्या पैकी कुणी मला मदत करू शकते का? कोणी एक म्हणजे ऍट अ टाइम वन. हा इंट्रोगेटिव्ह मध्ये आपण यूज करत असतो. सो दॅट्स अबाउट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. ओके, इच, either, neither, okay, then no one, none and any. Okay, धन्यवाद, thank you very much.